हॅलो. मागच्याच महिन्यात विमाननगर इथे हे रामेश्वरम कॅफे सुरू झालेलं आहे. तेव्हापासून मला पण इथे जायचं होतं, पण खूप सारे व्हिडिओज बघितले होते की तुफान गर्दी असते आणि वीकेंडला तर तुम्हाला तिथे बसायला तर काय उभं राहायलासुद्धा जागा मिळत नाही. पण तरीसुद्धा रविवारी दुपारी आम्ही इथे गेलो होतो आणि मला जितकं शूट करता आलं आहे मी तितकं शूट केलं आहे. पण तुम्ही बघू शकताय की इथे भयंकर गर्दी होती. पण एकंदरीत हा रामेश्वरम कॅफे खूप मोठा आहे. आउटलेट यांचं हे खूप मोठं आहे, त्यामुळे मॅनेजेबल होतं हे सगळं. तिथे त्यांनी सेल्फ ऑर्डरिंग मेनू असं केल्यामुळे आम्हाला ऑर्डर द्यायला इझी झालं. आम्ही आमच्या ऑर्डर्स दिल्या. पण एकंदरीत गर्दी बघता तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला ऑर्डर यायला एक 20 ते 25 मिनटं एवढे आम्हाला तिथे लागणार होतेच. आणि तोपर्यंत मग मी इथे म्हटलं आपण बघूयात काय आहे. तर यांनी यांच्या काउंटरवर इथे त्यांच्याकडे जे पदार्थ आहेत ते त्यांनी असे रॅप करून ठेवलेले. छान वाटलं मला ही कन्सेप्ट की तुम्ही बघू शकता की कुठले पदार्थ आहेत आणि त्याच्यावर त्यांनी नावं लिहिलेली आहेत. त्यानंतर थोडंसं तुम्ही इथे बघितलं तर एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती इथे आहे. खूप सुंदर मूर्ती आहे आणि तुम्ही जर इथे बघितलं तर त्यांनी ते खूप छान सजवलं आहे. तिथे गणपतीसमोर नैवेद्य पण होते. क्लीनलीनेस पण बऱ्यापैकी चांगला आहे. ऑर्डर यायला वेळ लागणारच होता आणि तोपर्यंत आम्ही भरपूर वेट केला तिथे. पण त्यानंतर आम्ही जे मागवले होते ते पदार्थ यायला लागले. हा आहे टॅमरिंड राईस, म्हणजेच याला म्हणतात पुलियोगरो. कदाचित माझं प्रोनन्सिएशन चुकत असेल, पण टॅमरिंड राईस आहे. पोळी इडली आम्ही घेतली होती. टॅमरिंड राईस खरंच खूप सुंदर होता. एकदम टेस्टी होता तो. थोडा गार असतो पण सुपर टेस्टी होता. त्यानंतर बेन्ने डोसा, त्यांचा जो एकदम फेमस डोसा आहे तो पण आम्ही तिथे घेतला होता. त्याची टेस्ट पण खूप छान होती. आणि हा जो आहे हा आहे घी पोळी राईस. हा पण अतिशय टेस्टी होता. हे सगळे जे ऑथेंटिक टेस्ट जे आहेत ना त्या तुम्हाला इथे मिळतील. आणि फिल्टर कॉफीशिवाय तर तिथे जाणं म्हणजे इट्स नॉट अलाउड असं आहे की फिल्टर कॉफी घेतलीच पाहिजे. त्याची टेस्ट पण खूप सुंदर होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.